हॅलो, नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत सगळं उपवासाचे पदार्थ शेअर करणार आहे. तर आज मी उपवासाला तेच साबुदाणा आणि ती खिचडी आणि ते सगळं नाही बनवणार, तर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बनवणार आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो मी थोडासा भाजून घेणार आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे, थोडासा फुलला पाहिजे आणि खूप जास्त पण नाही भाजायचं, अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साबुदाणा जो आहे तर तो छान भाजून घेणार आहे. तर इथे मी काय करणार आहे, तर इथे मी छानसे साबुदाण्याचे वडे करणार आहे. परंतु साबुदाणा वडे आपण साबुदाणा भिजवून करतो आणि हे जे आहे तर ते मी मस्त साबुदाणा मिक्सरला फिरवून करणार आहे आणि खूप छान होतात. आणि खूपसे जण 1 तासासाठी साबुदाणा भिजवून आणि मग पण ते करतात, परंतु मी तसं इथं करणार नाही आहे. तर डायरेक्टली मी साबुदाणा घेतला, आपला जो न भिजवलेला साबुदाणा, तो थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडासा फुलल्यासारखा झाला पाहिजे. आणि त्यानंतर मग एका ताटामध्ये ते गार करायला मी ठेवणार आहे. गार झाल्यानंतर मग मी ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इथे आता छानसा साबुदाणा जो आहे तर तो भाजून झालेला आहे. वेगवेगळे पदार्थ करणार आहे, परंतु आज रविवार आहे आणि असा विचार केला की सगळे वेगवेगळे पदार्थ करते, जेणेकरून उपवास वाल्यांना म्हणजे ह्यांना आणि त्या उत्कर्षला आणि त्याचबरोबर अण्णांना दोघांना उपवास आहे. तर दोघांनाही कंटाळा आला होता खिचडी आणि तेच खाऊन. तर म्हटलं चला वेगवेगळं काहीतरी ट्राय करूया आणि तेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता इथं मी काय करते आहे, तर मस्तपैकी मला छान बटाटा एक छान बटाट्याचे काप करायचे, परंतु ते छान असे रसरशीत छान थोडेसे आंबट गोड तिखट करायचे. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, त्याचबरोबर थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. खूप ठिकाणी उपवासामध्ये जिरे, कोथिंबीर वगैरे खाल्ली जाते. जर तुमच्याकडे जिरे कोथिंबीर खाल्ल्या जात असेल तर तुम्ही ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ शकता, परंतु आमच्या इकडे म्हणजे आम्ही जिरे वगैरे काही घेत नाही आणि खात नाही उपवासाला. त्यामुळे मी इथे फक्त शेंगदाणे भाजलेले, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, थोडंसं दही घातलं आहे 2-3 चमचे आणि थोडीशी साखर आणि त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे. म्हणजे आंबट गोड तिखट अशी छानशी त्याला चव येते. आणि थोडंसं पातळ याची कन्सिस्टन्सी घेतली आहे आणि थोडंसं याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर आपण दही ऑप्शनल आहे, दही नाही घातलं तरी चालतं, परंतु ते छान आंबटपणा येतो त्याला, म्हणून मी इथे दही घातलेलं आहे. आणि थोडीशी साखर पण घातली आहे, थोडासा गोडपणा येण्यासाठी. अगदी थोडीशी घातली आहे, कारण उत्कर्षला तसेही गोड कुठले पदार्थ त्यांनी स्किप केलेले, तर म्हटलं परंतु छान आंबट गोड छान लागतं. त्यामुळे मग जे आहे इथे जे काचेचं बाऊल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी सगळं काढून घेते आहे. तर एक मस्त छान उकडलेला बटाटा होता, तर त्याचे थोडेसे असे छानसे काप करून घ्यायचे आहेत, परंतु काप करायला तो बटाटा खूपच जास्त उकडला होता, त्यामुळे त्याचे व्यवस्थित काप होत नव्हते. ते थोडेसे तुकडे होत होते त्याचे, परंतु तरी मी काप करण्याचा प्रयत्न केला. आणि ते जे आहे तर ते आपल्याला या बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर जी आपण ग्रेव्ही आत्ता मिक्सरला फिरवली ना, तर ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त छान सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचबरोबर फ्रीजला आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. मस्त छान थंडगार झाल्यानंतर ते सर्व करायचं आहे. याने काय होतं ना की मस्त छान जेवायला बसल्यानंतर थंडगार असं छानसे आपण एक तोंडी लावायला म्हणूया, तर आपल्याला एक छानशी डिश होऊन जाते. हे बघा, इथे मी सगळे बाऊलमध्ये उकडलेल्या बटाट्याचे काप केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये मी सगळी ही जी ग्रेव्ही आहे तर ही छानशी ओतून घेणार आहे. बघा, मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. जर तुम्ही जिरे वगैरे खात असताल तर एखादी तडका दिला जिऱ्याचा तरी चालतो, नाही दिला तरी हरकत नाही. मस्त छान असं, आणि थंड झाल्यानंतर तर अजूनच छान मस्त हे लागतं. तर खूप छान आहे, तुम्ही पण ट्राय करा. हे असंच खायला पण खूप छान आहे. तर आता हे मी छानसं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मस्त गरम गार होऊ देणार आहे आणि मग जेवताना हे बाहेर काढणार आहे. तर चला, ह्याला झाकण लावते आणि मस्तपैकी ठेवून देते. मी चेक केलं ॲक्च्युली याच्यामध्ये साखर आणि मीठ वगैरे बरोबर आहे का, तर एकदम व्यवस्थित आहे. तर ते आता फ्रीजला ठेवून दिलेलं आहे. तर आता इकडे मी जे काही राडा झाला होता सगळा किचनवर, तर तो सगळा ठेवून देते. आणि आता मी पुढे काय करणार आहे, तर मी इथे करणार आहे, मला ॲक्च्युली आज साबुदाण्याची खीर पण करायची आहे
आणि शेंगदाण्याची आमटी पण करायची. पण त्याचबरोबर माझ्याकडे म्हणजे उपवास सुरू झाला होता त्यावेळी अण्णांनी रताळी पण आणली होती. मध्ये एकदा मी मस्त छान गुळातली रताळी केली होती, परंतु उत्कर्ष गोड तसंही काहीच खात नाही. त्यामुळे मग विचार केला की मस्त छान तिखट रताळी करते. तर काय बनवू म्हणून एक सुचलं आहे मला, माहिती नाही, मी पहिल्यांदाच बनवणार आहे. तर इथे आता मस्त छान मोठे मोठे रताळ्याचे काप करून घेते आहे मी. जर पातळ काप करता आले तर चांगलंच आहे, परंतु मी चाकूने करते त्यामुळे थोडेसे जाडसर आहे. तर हे काप मी करून बाजूला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी नेमकं या रताळ्यांच्या कापचं काय करणार आहे. रताळी मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली, त्याला जी काही माती वगैरे होती, त्यानंतर छान त्याचे मोठे मोठे काप केलेले आहे या चॉपर बोर्डवर. तर आता हे चॉपर मी बाजूला ठेवून देते आणि थोड्या वेळात या रताळीचं काय करायचं ते आपण बघूया. तर तोपर्यंत आत्ता मी काय करणार आहे मी ते तुम्हाला दाखवते. तर मिक्सरचं काम इथे झालेलं आहे त्यामुळे ते काढून ठेवलं मी वायर. त्याचबरोबर आता विचार केला की पहिल्यांदा इथे मी साबुदाण्याची खीर बनवून घेते. तर खीर बनवायची म्हणल्यावर आपल्याला तूप लागेल. तर मस्त छान घरचं गावरान असं तूप घेतलेलं आहे आणि तुपाची फोडणी द्यायची आपल्याला. तर इथे मी 2 ते 2.5 चमचे तूप याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि तूप आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. तर हे बघा, तुम्हाला मी थोडंसं जवळून पण दाखवणारच आहे. तर पहिल्यांदा मी थोडीशी प्रोसेस करून घेते. तर इथे आता थोडंसं तूप गरम झालं की मी इथे अर्धी वाटी जवळपास भिजलेला साबुदाणा, मस्त छान रात्रभर भिजलेला मऊ असा साबुदाणा घेतला आणि तो त्या तुपामध्ये अर्धी वाटी घातला आणि आता त्याला छान हलवून घेते. हे बघा, आणि मस्त तुपामध्ये छान त्याला परतून घेतल्यानं तो अजून छान मस्त फुलल्यासारखा होतो आणि त्याला छान फुलला की मग त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्तपैकी छान भिजलेलं असल्यामुळे एवढं टेन्शन नाही. खूपसे जण आहेत, खूपशा जणी की ज्या साबुदाणा पूर्ण न भिजू देता खीर करतात. त्याने काय होतं ना, खीर खूप अशी चिवट होते आणि चांगली होत नाही. साबुदाणा भिजलेला असला ना की खीर पण छान होते. तर आता अगदी मी थोडंसं दूध घातलेलं आहे. तर दूध अंदाजानुसारच घालायचं आहे. आपण किती जण आहोत खीर खाण्यासाठी, तर आता मी, आई आणि आम्ही आणि अण्णा, आम्ही तिघंजणं खीर खाणार आहोत आणि हे नाही खाणार. त्यामुळे आम्ही तिघांसाठी मी मस्त छान अर्धा लिटर दुधाची खीर बनवलेली इथे. हे बघा, तर याला छान आता उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि दूध घेताना ना दूध नेहमी गरम म्हणजे तापवलेलंच दूध घ्यायचं, कच्चं दूध घ्यायचं नाही. यामुळे खीर फाटण्याची वगैरे शक्यता असू शकते. तर इथे मी मस्त छान दूध गरम झालेलं होतं, गरम करून ठेवलेलं होतं सकाळी आणि तेच दूध घेतलं आणि खीरमध्ये घालून घेतलं होतं. तर आता आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची खीर बघणार आहोत. तर इथे मी साखर तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे, परंतु याच्यामध्ये मी करणार आहे कॅरमल पण करणार आहे. तर आता ते कसं करणार आहे आणि ते का करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेतली. उकळी आली दुधाला की लगेच मी याच्यामध्ये साखर टाकली खीरमध्ये आणि त्याचबरोबर इथे 1 ते 1.5 चमचा साखर जी आहे तर ती अशीच मी कढईमध्ये छान गरम करायला ठेवलेली आहे. आणि अशीच ठेवल्यामुळे काय होतं, कढई जशी गरम व्हायला लागते तशी साखर पण गरम व्हायला लागते आणि त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते. अजिबात त्याच्यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही, तसंच त्याला हलवत राहायचं आणि थोडंसं साखरेचं पाणी होऊ द्यायचं. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, हळूहळू साखर जी आहे तर ती घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू त्या साखरेचं पाणी व्हायला लागतं. तर हे बघा, तर इथे साखरेचं जे आहे तर ते ऑलमोस्ट पाणी झालेलं आहे आणि अगदी 2-3 चमचे आपल्याला याच्यामध्ये पुन्हा एकदा आपलं पाणी टाकायचं. तर पाणी टाकल्यानंतर गॅस पटकन बंद करायचा आणि जे काही आपण तयार केलेलं आहे तर ते कॅरमल आपल्याला खीरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचा रंग आणि ती खीर बघू शकता. अप्रतिम अशी खीर झालेली आहे आणि जे साबुदाणे आहेत ना मस्त छान टम्म फुगलेले आहेत, खूप छान झाले. कारण मस्त छान रात्रभर भिजलेला साबुदाणा घेतला आणि खिरीचा रंग तुम्ही बघू शकता, रंगही वेगळा आलेला आहे. आणि थोडीशी मी पातळच ठेवली कारण ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस पुन्हा एकदा गरम करेल, ती थोडी घट्ट होत जाते. तर आता इथे खीर रेडी झालेली आहे. मी गॅस बंद केला, त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. त्याचबरोबर आता मी पुढच्या तयारीला लागणार आहे. तर इथे मी आपण जो मगाशी साबुदाणा गरम करून बाजूला ठेवला होता ना, तर आता तो आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी मिक्सर पुन्हा एकदा धुवून घेतला
आणि स्वच्छ पुसून कोरडा करून घेतला. आणि आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून मस्त छान बारीक मिक्सरला दळून घ्यायचं आहे. आपल्याला इतका बारीक दळायचा आहे की जसं की आपण म्हणजे अगदी रव्यापेक्षा पण बारीक होतो, त्यापेक्षा अजून जास्त बारीक होत नाही, परंतु जितका बारीक होईल तितका बारीक करण्याचा प्रयत्न करायचा. आणि साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेते आहे. हे बघा, मिक्सरला फिरवून झाला की तो मोठ्या एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला पीठ मळता येईल अशा पद्धतीने. तर तो आणि बाकीचा साबुदाणा अजून पुन्हा एकदा मी दळून घेणार आहे. आणि त्याचबरोबर ना मग सगळा साबुदाणा मिक्सरला दळल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे, मी 2 मध्यम साईजचे उकडलेले बटाटे घेतले होते, तर ते मला ह्याच्यामध्ये किसून मी घेणार आहे. खूपसे जण यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालतात, म्हणजे अगदी जसं की आपण साबुदाण्याचे वडे जसं करतो साबुदाणा भिजवून, तर तसं पण खूपसे जण करतात. परंतु मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीही घालणार नाही आहे. तर यामध्ये मी घातला आहे बटाटा किसून, तर 2 मध्यम साईजचे बटाटे याच्यामध्ये किसून घेतलेत उकडलेले. तर त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे. आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतली आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर तुम्ही हवं तर लाल तिखटसुद्धा घालू शकता, काहीच हरकत नाही, आपल्याला फक्त तिखट हवं आहे, त्यामुळे मग लाल तिखट घातलं तरी चालेल. इथे मी हिरवी मिरची घातली मिक्सरला बारीक करून, तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर त्यानंतर काय करायचं, आपल्याला हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला जितका बटाटा त्यामध्ये टाकला आहे ना, तर त्या बटाट्यामध्ये जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचा प्रयत्न करायचा. चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि जितकं होईल तितकं आपल्याला मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि पाणी त्यानंतर काय करायचं, आपल्याला जितक्या बटाट्यामध्ये ते जी काही साबुदाण्याची पावडर आहे तर ती जेवढी मिक्स होईल तेवढी मिक्स करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला ना हा साबुदाणा आपण कोरडाच घेतलेला आहे, बरोबर, म्हणजे तो भिजवलेला नाही आहे. तर कोरडा साबुदाणा आपण फक्त काय केलं, परतून घेतला आणि त्याची थंड करून त्याची पेस्ट केली मिक्सरला. त्यामुळे काय होतं ना, हे खूप जास्त पाणी शोषतं. म्हणजे मी बटाटा जेवढा होता तेवढा मळून देखील मला जवळपास दीड ग्लास पाणी याच्यामध्ये लागलं, कारण तो साबुदाणा जो आहे तर तो सगळा पाणी शोषून घेतो आणि आपल्याला पीठ जे आहे तर ते छान मऊ करायचे. मी आधी ठरवलं होतं की या पिठाची मी काय करणार आहे, मस्त छान मऊ मळून घेते आणि आपल्या बटर पेपरवर एकावर एक बटर पेपर ठेवून मस्त छान त्याला पोळपाटावर लाटून आणि त्याला छान तूप लावून असं तव्यावर भाजून घेते आणि मग सर्व करते. परंतु उत्कर्ष म्हणले की तसं करू नकोस, त्याला छान आपण साबुदाण्याचे वडे जसं करतो त्या पद्धतीने तू तळू शकतेस आणि ते पण छान लागेल. तर मला असं वाटलं की छान आयडिया आहे, मी कधी केलेलं नाही आहे, हे पण मी कधी केलेलं नाही, परंतु मी करणार होते, पण ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही, आपण तसं करूया. पण जितकं मी ह्याला मळत होते ना तसं माझ्या लक्षात येत होतं की हे तेवढं पाणी शोषून घेतं आहे, कारण साबुदाणा आपण न भिजवलेला घेतला आणि त्याच्यामुळे ते सगळं पाणी शोषून घेत होतं. त्यामुळे भिजवताना जितकं ते पाणी शोषेल तितकं थोडं पाणी, एकदम सगळं पाणी टाकायचं नाही, थोडं टाकायचं आणि मग अंदाज घेत पीठ थोडंसं मऊ करायचं. आणि ते मी भिजवून त्याच्यावर झाकण ठेवून ते बाजूला ठेवून दिलेले आहे, त्याला थोडंसं भिजू देते. आणि तोपर्यंत आता इकडे मी शेंगदाण्याची आमटी तयार करून घेणार आहे, कारण जे काही आपण साबुदाण्याचे वडे करणार आहोत तर त्याच्याबरोबर काहीतरी पातळ लागेल ना खाण्यासाठी, तर म्हणून मग मी विचार केला की शेंगदाण्याची आमटी बनवते. तर इकडे आपली साधी सोपी शेंगदाण्याची आमटी, ज्याच्यामध्ये शेंगदाणे त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ, तर ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याचबरोबर मस्तपैकी छान तेलाची फोडणी देऊन याच्यामध्ये मी टाकून घेतलं. इतकं सोपी शेंगदाण्याची आमटी आहे, रोज प्रत्येक अगदी खिचडीबरोबर असेल साबुदाण्याच्या, त्याचबरोबर अगदी दशम्या ज्याला आपण राजगिऱ्याच्या ज्या काही भाकरी असतात त्याच्याबरोबर असेल तर सकाळ संध्याकाळ ही होती आहे. परंतु आता काय करणार ना, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही आहे. त्यासाठी मी इकडे मस्त छान पराठे बनवणार होते, परंतु तो प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे आता मी साबुदाणा वड्यांबरोबर शेंगदाण्याची आमटीच मग ठरलं आणि ती बनवून रेडी केली आणि ती बाजूला ठेवून दिली. आता इकडे मी तुम्हाला मग अशी दाखवलंच की जशी की रताळी जी होती तर ती सगळी मी छानशी काप करून घेतली आणि त्यामध्ये आता मी ते एका पातेल्यामध्ये काढून घेतली आणि थोडंसं राजगिऱ्याचं जे पीठ आहे तर ते त्याच्यावर टाकून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकणारे लाल तिखट
खूपसे जणं म्हणजे तुम्ही हिरव्या मिरच्या पण मिक्सरला फिरवून टाकू शकता आणि जर जिरं वगैरे वापरत असाल तर जिऱ्याची पावडर टाकू शकता, परंतु मी जिरं वापरत नाही, त्यामुळे मी काही याच्यामध्ये जिरं घातलेलं नाही आहे. तर आता हे सगळं आपल्याला छान थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे आता मी मस्त छान हे बॅटर तयार केलं. खूप पातळ नाही करायचं हे बॅटर, मी तुम्हाला थोडंसं जवळून पण दाखवते. अगदी थोडं थोडं म्हणजे राजगिऱ्याचं पीठ मी 2 मोठे चमचे घेतलेले आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा पाण्याचा हात लावून घेतलेला आहे. तर या कढईमध्ये मी ते तळून घेणार आहे. मस्त छान कुरकुरीत लागतात, छान होतात. त्याचबरोबर जे आपण साबुदाण्याचं पीठ आपण भिजवून ठेवलं होतं ना, तर त्याला छानसं आता अजून तुम्ही बघा, ते भिजवलं होतं तेव्हा मऊ करून ठेवलं होतं, तर आता जवळपास 1 तास झालेला आहे. म्हणजे मी मध्ये थोडासा ब्रेक घेतला होता आणि आता जेवायचं होतं, तर मग म्हटलं की चला गरम गरम वडे करायला घेते. परंतु पिठाने जेवढं होतं तेवढं सगळं पाणी शोषलं आणि ते पीठ थोडंसं कोरडं झालं होतं. तर आता मी ते पुन्हा एकदा थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पुन्हा एकदा छानसं भिजवून घेतलं आणि त्याचे छोटे 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 आपल्याला वडे करायचे. वडे करत असताना किंवा वडे तळत असताना एक गोष्ट लक्षात आली की जसं जसं मी वडे तळायला घेतले ना, तर तो वडा ना मस्त छान टमटमीत फुगायचा आणि त्याच्यामध्ये इतकी वाफ तयार व्हायची ना की ती वाफ बाहेर पडण्यासाठी धडपड व्हायची आणि सगळे वडे जवळपास असे फुटायचे. तर फुटल्यामुळे काय व्हायचं ना की त्याच्यातली जी वाफ आहे तर ती सगळी बाहेर पडेल. तर त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचे वडे करणार असाल तर थोडंसं तळताना काळजी घ्या. वाटलंच तर हातानेच थोडेसे वडे फुगल्यानंतर थोडं थोडं त्याला कट मारा, म्हणजे जेणेकरून त्यातली हवा जी आहे तर ती बाहेर पडेल आणि वडे फुटून अंगावर येणार नाहीत. कारण तेल पण गरम असतं आणि लहान मुलांना शक्यतो वडे वगैरे असं काही तळताना जवळ घेऊ नका. काय होतं ना, अचानक काय होईल सांगता येत नाही. यापैकी 2-3 वडे मस्त छान फुगून बाहेर आलेले होते फुटून. तर आता मी हे सगळे वडे जे आहे तर ते छान गरमागरम तळून घेते आणि त्यानंतर आम्ही लगेचच जेवायला बसणार आहोत. परंतु ताट मी काय काय पदार्थ आज केलेत ना, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते सुद्धा दाखवणार आहे. तर पहिल्यांदा वडे तळून घेतले, त्यानंतर मग रताळी जी आपण फर्मेंट करून ठेवलेली होती ती सुद्धा तळून घेतली. मस्त छान कुरकुरीत झालेली होती आणि घरच्यांनी तर पहिल्यांदाच ही रताळी टेस्ट केली, त्यामुळे सगळ्यांना खूपच आवडली. म्हणजे करताना थोडंसं खात पण होते मधून अधून येऊन जाऊन. तर त्यामुळे मग आता ते पण मी सगळं हे बघा तळून घेते आहे. तर मी आता तुम्हाला छानसं ताट रेडी करताना पण दाखवते. तर चला. तर आपण काय काय केलेलं आहे तर हे बघा, आपण केले तिथे बटाट्याचे छानसे वडे. तर ते वडे मी पहिल्यांदा ताटात ठेवून घेतले. त्याचबरोबर आपण केल्या रताळ्याचे काप, जे तिखट काप आहेत. ज्यांना गोड रताळी आवडत नाही त्यांनी असे छान मस्त कुरकुरीत तिखट काप. त्याचबरोबर एका वाटीमध्ये मी शेंगदाण्याची आमटी घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये मी साबुदाण्याची खीर घेतलेली आहे, जी की छान मस्त गोड आहे. हे बघा, तुम्ही हवं तर यामध्ये वेलची पूड किंवा केशर पण वापरू शकता. आणि त्याचबरोबर एका कप्प्यामध्ये मी घेतलेले आहेत इथे आपण जी बटाट्यांची आंबट गोड चटणी केली होती तोंडी लावण्यासाठी, तर ती देखील मी इथे ताटामध्ये वाढून घेते आहे. हे बघा, जी आपण दही घालून केली होती, मस्त छान थंडगार झालेली आहे आणि ती खाताना खूप छान लागणार आहे. तर ती एका कप्प्यामध्ये मी वाढून घेतले आणि त्याचबरोबर इथे काकडी मस्त छान मोठ्या स्लाईस करून घेतल्यात. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.